हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। ह्या आपल्या कच्च्या कैऱ्या आहेत। याला आतमध्ये कोई काही नाही, आपण कच्च्या कैरीचं लोणचं तयार करणार आहोत। हे लोणचं जास्त दिवस काही टिकत नाही, थोडे दिवस खाण्यासाठीच आपण हे 4 आंबे आहेत। वजनी प्रमाण म्हणलं तर अर्धा किलोच्या वरी आहेत हे आंबे। लसण घेतलेलं आहे आबडधोबड वाटून। लसण तुम्ही नाही वाटला तरी लोणच्यामध्ये चालतं, तसाच अख्खा टाकला तरी। हळदी पावडर, लाल तिखट पावडर थोडीशी, मीठ घेतलेलं आहे आणि लोणच्याचा मसाला, रामबंधू लोणच्याचा मसाला घेतलेला आहे। आणि हे असं आपण तेल घेतलेलं आहे। आपण ह्या आंब्याच्या फोडी लोणच्यासाठी तयार करतो, तोपर्यंत हे तेल आपण गॅसवरती गरम करायला ठेवून घेऊ। हे आपण मस्तपैकी आता हे इळीच्या साह्यानं मस्त स्टार्टिंगला ह्या आंब्याचा असा हे देठाची जी बाजू आहे ते काढून घ्यायची। आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आपण फोडी करू शकतो। आपल्याला जशा आवडतात तशा। हे अशा पद्धतीमध्ये ह्या लोणच्याच्या मी फोडी तयार करून घेत आहे। आपल्या आवडीनुसार या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत। हे मस्तपैकी आपल्या ह्या लोणच्याच्या फोडी कट करून तयार आहेत लोणचं घालण्यासाठी। किती मस्तपैकी। आपलं तेल पण खूप छानपैकी गरम झालेलं आहे। हे आपलं तेल खूपच गरम आहे, त्याच्यासाठी आपण थोडंसं लाल तिखट, हळदी पावडर, लसण मसाला घेतलेला आपण थोडंसं थांबून टाकू, खूप कडक तेल असल्यानं। हे ह्या फोडीमध्ये आपण हे मीठ घेतलेलं आहे ते मीठ टाकून घेऊ। हळदी पावडर टाकून घेऊ आणि हे मस्तपैकी असं आपण मिक्स करून घेऊ। हाताची काहीच गरज पडत नाही, फक्त असं हलवायचं टोपलं मस्तपैकी। पूर्ण फोडीला आपली हळद, मीठ
लोणच्याच्या लागून जातं. पहा किती मस्तपैकी आपल्या पूर्ण फोडीली हळद मीठ लागलेला आहे. हातसुद्धा लावायची गरज पडलेली नाही. हे पहा आपण तेल थोडंसं आता गरम आहे. जे लसण वाटून घेतलं होतं ना आपण ते लसण टाकून घेऊ. लसण तुम्ही ठेसून नाही घेतला तरी चालतं. आबडधोबड असा अक्का टाकला तरी लोणच्यात लसण खूप छान लागतं. थोडीशी आपण लाल तिखट पावडर घेतलेली आहे. एकदम थोडी घेतली आहे कारण आपण आपला घरगुती मसाला नाही टाकणार. रामबंधू लोणच्याचा मसाला टाकणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे पहा 1 वाटी घेतलेली आहे. मम्मी 1 वाटी बस झाला मसाला. हे पहा आता आपण जे मसाला तयार करून घेतला होता ते मसाला आपल्या या लोणच्यामध्ये आपण टाकून देऊ. आपण मग जसं एक जीव तयार करून घेतलं होतं तसंच आता पण घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. समजा तुम्हाला जर घरचा मसाला याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर तुम्ही घरचा मसालासुद्धा ॲड करू शकता. मी कच्चाच टाकलेला आहे. याच्यामध्ये घरचा मसाला काहीच वापर नाही केला. कच्चा मसाला जर टाकला तर आपल्याला घरून काहीच टाकायची गरज पडत नाही. हे आपल्या कच्च्या कैरीचं लोणचं आहे. तात्पुरतं खायचं आहे. कैरी काही आणखीन आपली ही लोणच्याला नाही आलेली. लोणच्याच्या कैऱ्या अलग राहतात. आतमध्ये कोय तयार होते त्या आंब्याचा कैरीचा आपण लोणचं घालतो. याच्यामध्ये काही आणखीन कोय तयार नाही झालेली. हे सध्या तात्पुरतं लोणचं खाण्यासाठी आपण तयार केलेलं आहे. यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता ते मला कमेंट करून सांगा. राणी दैफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. हे पहा आपलं मस्तपैकी लोणचं तयार आहे. ताजं ती पण. आपण हे एक दीड महिना सहज टिकतं हे लोणचं. 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत हे लोणचं टिकतं. आपण हे लोणचं 1.5-2 महिने खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.